नागपूर शहरातील माझ्या आदरणीय माता, बंधू आणि भगिनींनो, काँग्रेस 20 सूत्रांचा जनहितकारी जाहीरनामा घेऊन आली आहे, जो नागपूरकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित आहे. 24/7 पिण्याचं शुद्ध पाणी, मोफत आरोग्य तपासणी व शहर बस सेवा अशा मूलभूत नागरी सुविधा मोफत देण्याचा ठाम संकल्प काँग्रेसने घेतला. इतकंच नव्हे तर स्वच्छता, आरोग्य, वाहतूक, पाणी पुरवठा, शिक्षण आणि इतर सर्व नागरी सेवांमध्ये व्यापक व गुणात्मक सुधारणा करण्याचा संकल्प काँग्रेसने घेतला. केंद्रातील भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आज संपूर्ण देश गंभीर आर्थिक संकटाला सामोरं जातोय. सामान्य नागरिकांवरील ओझं कमी करण्याऐवजी गेल्या 19 वर्षात नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या कारभारात पाणीपट्टी, मालमत्ता कर, बांधकाम परवानगी शुल्क वाढतच गेलं. कर वाढले पण सुविधा मिळाल्या नाही, असा भाजपचा 19 वर्षांचा कारभार नागपूरकरांनी अनुभवला. या अपयशाला पर्याय देण्यासाठीच काँग्रेस 20 सूत्रांचा जनहितकारी जाहीरनामा घेऊन आली आहे. आम्ही प्रत्येक नागपूरकरांना ठाम वचन देतो, 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करण्यात येईल. 24/7 शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. दरमहा 30,000 लिटर पर्यंतच्या पाण्यासाठी कोणतीही पाणीपट्टी आकारली जाणार नाही. माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी आपली बसचा प्रवास आता सन्मानानं आणि पूर्णतः मोफत असेल. झोपडपट्टी वासियांना त्यांच्या हक्काचे मालकी पट्टे, पदवीधर तरुणांना स्वयंरोजगारासाठी विशेष मदतीचा हात आणि गरिबांना खाजगी रुग्णालयातही मोफत उपचारांचं कवच आम्ही देऊ. आमचं ध्येय आहे संपूर्ण शहरात तब्बल 151 नवीन इंग्रजी शाळा, 151 ई-लायब्ररी आणि खेळाच्या मैदानांनी समृद्ध असलेले एक सुरक्षित आणि समृद्ध नागपूर शहर घडवणं. वाहतूक कोंडीतून मुक्ती, खड्डेमुक्त रस्ते आणि भंडेवाडी डम्पिंग यार्डचं शहराबाहेर स्थलांतर हे आमचं कर्तव्य आहे. नागपूर शहराच्या संस्कृतीचा मान राखून सर्वधर्मीय स्थळांचं सौंदर्यीकरण आणि दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मोफत साहित्याची आम्ही ग्वाही देतो. चला नागपूरला भ्रष्टाचार मुक्त आणि समृद्ध बनवूया. येत्या 15 जानेवारीला पंजा या चिन्हावर बटन दाबून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. नागपूरच्या हर एक नागरिकासाठी सुरू केलेल्या मिशन 100 नगरसेवकला यशस्वी करण्यासाठी मी आपल्या पुढे कळकळीची विनंती करतो. आता अन्याय थांबणार आणि खऱ्या अर्थानं न्याय होणार, कारण काँग्रेस आहे ना. जय नागपूर, जय काँग्रेस.